nobody compares to you. गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजले 4 आणि आम्ही चाललोत रायगडला. उठलो किती वाजता सांग? उठलो मी 1 वाजता, कारण मला चिकन बनवून घ्यायचा होता. मी उठलोय 2 वाजता. आता आवरून वगैरे आमची लक्की स्पोर्ट अकॅडमी आहे, त्याची ट्रिप चालली रायगडांवर. महाराजांना भेटायचं. मम्मीची जाम इच्छा होती जायची. जाम म्हणजे मी कधी गेलेलो स्कूलमध्ये असताना, तेव्हा मी गेलोच नव्हतो कधी, म्हणून गेले नाही. आमच्या पप्पाच्या पाठी लागून दमलो, पण पप्पा काय आमचं निघत नाही. मग आता आम्ही चाललो. सेम टी शर्ट घातल्यात आतमध्ये मीनी अशी सेम. आणि मम्मीचा आउटफिट बघा. सगळा रेडी आहे आमचा. बहुतेक करून सगळा आटपलाय. बॅगी रेडी आहेत. चिकन जो न्यायचंय तो पण तयार आहे. चिकन म्हणजे भाकरी खायला तिथं भूक लागली तर. आता ही आमची कुकी, ती बिचारी आता एकटी राहील. दिसतं आमचं पप्पा पण गेलं दिंडीला. पप्पा गेलेत आमच्या शिर्डीला. आता ते किती दिवस गेले? 10. आम्ही आता दोघी पण जाऊ म्हणून ती उदास. इकडे बघ कुकी. अय कुकी. पॅन्ट मागवल. चला मग आता आम्ही बसमध्ये बसल्यावर भेटू तुम्हाला. बाय. आता आम्ही चाललो आमच्या स्टॉपवर. तर मम्मी आहे. मी पिशवी घेतलीय. माझ्या खांद्यावर एक बॅग आहे. आम्ही चालत आमच्या स्टॉपवर जाऊ. तिथं बस येणार आहे. आम्ही डायरेक्ट मग तुम्हाला आमची अख्खी बस भरली ना का भेटू. बसलाय कसं मस्त. किल्ले रायगड, चित्त दरवाजा, नाणे दरवाजा, रायगडवाडी आणि चित्रे निजामपूर. बाय तक्र नको. बाय अकरूचा तुझी जसं मला भूक वाटते. खाऊ बघ किती आहे त्यांच्याकडं तोंडान. काय
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवतीर्थ रायगडावरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. माझं नाव आहे उमेश ढवळे. आज आपण रायगडाचं मार्गदर्शन करणार आहे. या अगोदर रायगड किल्ला हा तुम्ही पाहिला असाल किंवा नसाल, परंतु रायगडाचा आपण प्रत्यक्षातपणे पाहणार आहोत. बघा, आपण जशी पंढरची वारी करतो ना, तशी रायगडाची एकदा तरी पायवारी केली पाहिजे. तो रायगड किल्ल्याचं खरं महत्व आपल्याला समजतं. बघा, या रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची आहे ही 2851 फूट आहे. रायगडाचं पूर्ण क्षेत्रफळ म्हटलं ना, आपण पहिली पायरी चढलात चित्ता दरवाजापासून ते भवानीच्या कड्यापर्यंत या रायगडाचं क्षेत्रफळ हे 1200 एकर मध्ये मोडलेलं आहे. रायगड एक दिवसात करण्यासारख्या रायगड नाही, रायगडाला 2 दिवस लागतात. तर रायगडाचा पूर्ण परिसर फिरता येतो. या रायगडालाच मुळला म्हटलं तर रायरीचा डोंगर ओळखला जायचा. या रायरीच्या डोंगराला महाराजांनी त्यावेळेस राजगडावरून पाहिलं. वातावरण क्लिअर असला तर रायगडून आपल्याला 8 किल्ले पाहायला भेटतात. बघा, ते 8 किल्ले कोणचे आहेत? राजगड, तोरणा, प्रतापगड, लिंगाणा, मकरंदगड, चांबरगड, सोनगड आणि मानगड दिसून जातो. बघा, त्यावेळेस महाराजांसोबत मोरपंत पिंगले होते. महाराजांनी पंतांना विचारलं, ओ पंत, ही रायरी अशी मोकाट आणि बुलंद का पडले? पंत महाराजांना बोलतात, महाराज ही मोकाट नसून ही आपल्याच ताब्यामध्ये. तुम्ही सर्वांनी प्रतापगड पाहिला असाल. प्रतापगडच्या पायथ्याजवळ एक जावळीचा खोरा आहे. प्रतापगडच्या पायथ्यापासून त्या उत्तरेच्या साईडला कोकण दिवा आहे. या कोकण दिव्याच्या कड्यापर्यंत हे संपूर्ण जावळीचा खोरं मोडलं जातं. या जावळीच्या खोऱ्यावरती एक म्हण होती. ती म्हण अशी होती की अस्वलीच्या केसामध्ये सोडलेले एक डोक्यातली ऊस सापडू शकते, परंतु जावळीच्या खोरात बलाटे देहाचा हत्ती सोडलेला सापडणं मुश्किल होतं. अजूनही देखील सूर्याची किरणही जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत, एवढं घनदाट जंगल आहे. या जंगलांमध्ये चंद्रराव मोरे राहत होते. महाराजांनी चंद्रराव मोरेने एक प्रेमाचा खलिदा पाठवला, म्हणजे आताच्या भाषेत एक पत्र पाठवलं. अवा चंद्रराव मोरे, आपण दोघे मराठी आहोत, मराठी मिळून एक हिंदवी स्वराज्य उभं करू. परंतु चंद्रराव मोरे उर्मट आणि गर्विष्ठ स्वभावाचे होते. कारण की त्या कालचा बादशाह म्हणजे आदिलशहाचा पाठिंबा हा चंद्रराव मोरेंना होता. म्हणून चंद्रराव मोरेंना वाटलं माझी बराबरी कुणी करू शकत नाही. म्हणून चंद्रराव मोरेंनी महाराजांना उलट खलिदा पाठवला. त्या खलिद्यामध्ये उल्लेख काय केला? अवा तुम्ही कसले राजे, तुम्ही केव्हा झालात राजे? या जावळी प्रांताचा तर खरे राजे आम्हीच आहोत. या जावळीत जाणं पावली, उद्या याचा असेल तर आजच या. तुमच्यासाठी दारू गोळा सज्ज आपण युद्ध करण्यास तयार आहोत. महाराजांनी त्यावेळेस फक्त 145 निवडक सरदार निवडले आणि जावळीच्या खोऱ्यामध्ये पाठवले. जावळीच्या खोऱ्याला 3 महिने वेढा घातला. त्या 3 महिन्याच्या वेड्यामध्ये चंद्रराव मोरेंचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला. चंद्रराव मोरेला वाटलं तर माझाही वध होणार, म्हणून चंद्रराव मोरेने 15 मे 1656 या रोजी रायरी सोडली आणि महाराजांच्या शरणी आले. महाराजांचा आपला एक नियम होता, जो शरण आला त्याला महाराज मरण देत नव्हते. 15 मे 1656 ते 70च्या कालावधीमध्ये या रायगड किल्ल्याचे बांधकाम चालू झाले. 14 वर्षे लागलीत रायगड बांधायला कुणाच्या हस्ते दिला? सेवेचे ठाई तत्पर हिरो जिंदुडकर यांच्या नावाची पाटी आपण जगदीश्वराच्या समोर पाहणार आहात. या 14 वर्षामध्ये बांधलं काय? 350 इमारती, मोठमोठी 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या. ज्यावेळेस महाराजांनी या रायरीला तिच्या पायथ्याजवळून पाहिलं ना, रायरीने महाराजांना पाहिलं, महाराजांनी रायरीला पाहिलं. तुम्ही महाराजांच्या तोंडातून या रायरीबद्दल काहीतरी 2 गोडगार निघतात. ते गोडगार असेत की राजा कासा जावणी पाता, गड हा बहुता चकोट, चौतर पहागडाचे कडे, तासल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच, पर्जन्याखाली गडावर गवत देखील उगवत नव्हतं. दोंडा तासिवा एकच होता, दौलताबादाच्या 10 गुणी उंच. ऐसे देखुनी राजे संतृप्त झाले आणि बोलले की तख्तास जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी, म्हणून रायगड किल्ल्याची निवड इतिहासामध्ये दुसरी राजधानी करण्यात आली. 365 किल्ल्याची पहिली राजधानी ही राजगड होती. ही राजगड स्वराज्याकरता अपुरी पडू लागली, म्हणून रायगड किल्ल्याची निवड करण्यात आली. या रायगडाच्या 4ही साईडून सह्याद्रीच्या पर्वतरांगाने वेढल्या रायगड, परंतु कोणतीही सह्याद्रीची पर्वतरांग ही रायगडला जॉईन नाही. जसा कमल केवळ एका कलीपासून उमलतो ना, तसा रायगड केवळ एका खडकापासून आणि एका दगडापासून बनलेला आहे. बघा,
समोर येथील आपल्याला एक तलाव पाहायला भेटला बघा. त्या तलावाला इतिहासामध्ये हत्ती तलाव असं म्हटलं जातं. मनात एक प्रश्न पडतो, आपण 2 पायाचा माणूस, खालून येथील आपल्या डोक्याचा घाम हा पायांच्या नकळा नक्कीच स्पर्श झाला असेल. मग गडावरती हत्ती आणणं शक्य आहे का हो? परंतु आपल्या महाराजांनी गडावरती हत्ती आणले होते. हत्ती कसे आणले आणि का आणले याची माहिती आपण राजदरबारामध्ये घेणार आहोत. इथं हत्तीनं आंघोळी करण्याची जागा होती, वरती हत्तीगण आहे, तिथं त्यांची खाण्यापिण्याची सोय केली जायची. अशी गडावरती मोठमोठे 11 तलाव आणि 84 पाण्याचे टाके आहेत. मग या 11 तलाव का खोदली गेलीत? या आपल्या महाराजांची दृष्टी, महाराजांचा गनिमी कावा. ज्या 11 तलावांचा कालाभाष्य निघाला म्हणजे दगड हा इमारतींसाठी वापरला गेला. उतरत्या भागाला खड्डा पडत गेला, त्याला एक आडवी भिंत बांधली गेली. स्वदेश होण्याची स्कीम आहे बघा, पाणी अडवा पाणी जिरवा. आपल्या महाराजांनी तर 350 वर्षापूर्वीच राबून ठेवली होती. 11 तलावापैकी उन्हाळ्यामध्ये आलात तर 7 तलावामध्ये पाणी पाहायला भेटतं. काही तलाव लिकेस आहेत. म्हणून एक शेर आहे की गाचल्या बिगर धार नाही तलवारीच्या पातेला, की गाचल्या बिगर धार नाही तलवारीच्या पातेला, आणि शिवचारित्र्य विना अर्थ नाही त्या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. बुडा पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तीर्थ गंगासागर तलाव असं म्हटलं जातं. तीर्थ गंगासागर तलाव का म्हटलं जातं की काशीवरून गागाभट्ट आले होते. याने आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकासाठी 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. राज्याभिषेकाहून जे पाणी उरलं ते पाणी ह्या तलावामध्ये सोडलं गेलं. पाणी टाकताना एक छोटीशी एक कविता रचली. ती कविता अशी आहे, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्यांचे 7 समुद्रांचे पाणी, जलिले झाली तीर्थांची घरे, नाव तयाचे तीर्थ गंगासागर. 32 फूट खोल आहे, वर्षाच्या 12 महिने पाणी असतं. या रायगड किल्ल्याचं एवढं वैभव आहे की गडावर 2 वर्ष पाऊस नाही पडला तरी गडावर पाण्याची टंचाई येत नाही, एवढा गडावरती पाणी उपलब्ध आहे. 11 तलाव आणि 84 पाण्याचे टाके आहेत. पाचव्या साला आपल्याला 2 स्तंभ पाहायला भेटतात बघा. एकाचं नाव विजय स्तंभ, दुसऱ्याचं नाव आहे सप्त मनोरे. विजय स्तंभ म्हटलं ना, महाराजांनी कोणताही गड किल्ला जिंकला गेला विजयाचं प्रतीक म्हणून एक भगवा झेंडा किंवा एक गवताची मुळी पेटवली जायची. कारण की आजूबाजूच्या गावकऱ्यांना समजलं जावं की आपल्या महाराजांनी कोणता गड किल्ला जिंकला गेलाय, महाराज आपले आनंदी आहेत. दुसरा सप्त मनोरे, ज्या महाराजांच्या ज्या राण्या होत्या त्यांची हवा करण्याची सज्जा गॅलरी आहे. विजय स्तंभातून एकाला कसा 5 मजली इमारत होता, सप्त मनोरे हा 7 मजली इमारत होता. ज्यावेळेस गडावर हल्ला झाला हे संपूर्ण उद्ध्वस्त झाले गेले. गडावरती हल्ला कुणी केला? इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल बत्र आणि मेजर हॉल्ट या 2 इंग्रजाने. खालच्या साला एक पोटल्याचं डोंगर आहे, त्या पोटल्याची डोंगरावणी 10 मे 1818 तोफांचा मारा वरच्या साईडच्या दारूच्या कोठारावरती केला. दारू म्हणजे बारूद गोळा बनण्याचं कोठार असतं. दारूचा सगळा स्फोट झाला गेला. तो रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे टोटल 11 दिवस झलत होता. सागाच्या लाकडाने पैठणीच्या कपड्याने पूर्णपणे पेट घेतली गेली. तर रायगडाचा आपण हा पडलेल्या अवस्थेत पाहतोय बघा. महाराज असताना कधीच गडावर हल्ला झाला नाही. 1733 गडावर पेशवे सत्ता आली, पेशव्यांखाली गडावरती हल्ला झाला बघा. एका कोपऱ्यामध्ये आपल्याला गेट पाहायला भेटतो. त्या गेटला इतिहासात पालखी गेट असं म्हटलं जातं. पालखी गेट का म्हटलं जातो? ज्यावेळेस जिजाऊ मासाहेबांची, राजाराम महाराजांची, संभाजी महाराजांची आणि शिवाजी महाराजांची पालखी चालत यायची ना, या दरवाजाने आतमध्ये बाल्ली किल्ल्यामध्ये प्रवेश केला जायचा. त्याला पालखी गेट असं म्हटलं जातं. समोर एक चौतर आहे, जे पहारेकरी पालखी घेऊन यायचे त्यांच्या विश्रांतीसाठी चौतर आहे बघा. ज्यांनी गडावरती हल्ला केला कर्नल बत्र आणि मेजर हॉल्ट यांच्यात एक मराठी भाषेत एक शेर आहे. तो शेर असा आहे की तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, की तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, अंधार झाल्यावर त्याला रात्र म्हणतात. आणि जो कुणी महाराष्ट्रामध्ये राहून छत्रपती शिवाजी महाराजांना विसरेल त्याला खरोखर औरंगजेबाची अवलाद म्हणतात, औरंगजेबाची अवलाद म्हणतात. आपले श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. चलो वागे. बघा आता आपण बाल्य किल्ल्यामध्ये आलो. किल्ल्याच्या आतमध्ये असणारा एक छोटासा किल्ला याला बाल्य किल्ला असं म्हटलं जातं. आता ज्याला व्हीआयपी भाग म्हटला जातो ना, तशा टाईपचा हा व्हीआयपी भाग आहे बघा. समोर आपल्याला एक महल पाहायला भेटतोय बघा. या महलला इतिहासामध्ये राणी ओसा असं म्हटलं जातं.
हा एका राणीचा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या महाराजांना किती राण्या होत्या? 8 राण्या होत्या बघा. सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई, सकवराबाई आणि पुतलाबाई. मग आपल्या महाराजांनी 8 लग्न का केली गेलीत? महाराजांनी 8 लग्न यशोनामासाठी नव्हे तर महाराजांनी या नामवंत सरदारांच्या मुली केल्या. सरदारकी असल्यामुळे त्यांच्याकडे सैन्य जास्त प्रमाणात असायचं. त्यावेळेस महाराजांकडे सैन्य कमी होतं म्हणून त्या सरदाराचं सैन्य आपल्या सैन्यात सामील करण्यासाठी महाराजांनी 8 लग्न केली. हा एका राणीचा एक मल आहे. एका लाईनीत आपल्याला 6 मल पाहायला भेटतील. कोणताही महल पहा, 6 मल एकासारखेच आहेत. मनात एक प्रश्न पडतो, आपल्या महाराजांना आता 8 राण्या होत्या, या ठिकाणावरती 6 मल काय आहेत? कारण की का महाराजांची पडराणी म्हणजे सईबाई यांचं निधन संभाजी महाराज 2 वर्षाचे असतानाच राजगडावरती झालं. त्यांनी कधी रायगड पाहिलाच नाही. आणि पुतलाबाई या जिजाऊमातेंच्या सेवेकरिता खाली पाचडगावी राहायच्या. उतरत्या वयामुळे जिजाऊमातेंना वरचं वातावरण हे सण नव्हतं होईल. वरचं वातावरण थंडीचं वातावरण आहे. त्यांच्या सेवेकरिता पुतलाबाई त्यांच्यासोबत खाली राहायच्या. उरलेल्या 6 राण्यांचे 6 मल आहेत. हा एका राणीचा एक मल आहे. समोर जे चौकोनी पाहायला भेटतं बघा, आता ज्याला बेडरूम म्हटला जातो ना, हा तशा टाईपचा बेडरूम आहे. ह्याच्यावरती सागाची लाकडं आणि उतरत्या नळांचं कौलांचं छप्पर होतं. ज्यावेळेस गडावर हल्ला झाला हे संपूर्ण उद्ध्वस्त झाले गेले. एका कोपऱ्याच्या आतमध्ये गेलात तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला टॉयलेट बाथरूम पाहायला भेटतील. आपण काय म्हणतो, टॉयलेट बाथरूमचा शोध हा इंग्रजाने चिनीमध्ये लावला, परंतु नाही, तो आपल्या गैरसमज आहे. त्या ठिकाणावरती जाऊन पहा, आपल्या महाराजांनी तर 400 वर्षापूर्वीच दगडामध्ये टॉयलेट बाथरूमचा शोध लावला गेलाय. ते टॉयलेट बाथरूम बघून या. आपण धान्य कोठार पाहायला जाऊ. त्या रूमच्या आतमध्ये जाऊ. बाई कला मारणाचा खोल आहे. एक आडवा चौतरा पाहायला भेटतो बघा. प्रत्येक राणीवस्या समोर एक एक आडवा चौतरा आहे. याला दासी उठा असं म्हटलं जातं. ज्या आपल्या महाराजांच्या राण्या होत्या यांच्या सेवेकरिता सेविका राहायच्या. आता ज्याला नोकर म्हटले जातात ना, तशा टाईपचे नोकर लोक या ठिकाणी राहायचे. आतमध्ये राणीला काहीतरी काम अडकलं गेलं की दासियातल्या जाऊन काम करायची, परत या ठिकाणावरती राहायची. पण याला दासी उठा असं म्हटलं जातं. समोर 3 जालीचे गड्डे पाहायला भेटतात बघा. याला इतिहासामध्ये धान्य कोठार असं म्हटलं जातं. कोकणात यालाच पेव किंवा कणगी म्हटले जाते. स्वराज्याचं सर्वात मोठं धान्याचं कोठार हे कोल्हापूरमध्ये पन्हाळगडावरती आहे बघा. गंगा, यमुना आणि सरस्वती या ठिकाणी बांधण्यामागचं एकच कारण होतं, कारण की का गडावरती त्यावेळेस 3000 प्रजा राहायची. मग जर या 3000 प्रजेला जर खालून कुणी वेढा घातला, हा वेढा 3 महिन्याचा पडला जायचा. मग लागण तेवढं धान्य त्यांच्यामध्ये साठा करून ठेवला जायचा. याच्या हाईट 21 फूट, 22 फूट आणि 15 फूट हाईट आहे. लाकडाची सिडी मध्ये असेल बांबूची सिडी, त्या सिडीने धान्य वरती काढलं जायचं. त्या इतिहासकारांचे असे म्हणणे आहेत, 1733 गडावर पेशवे सत्ता आली. पेशव्यांकडे यांचा कैदी करून उपयोग केला. पुढे चोरी, लबाडी, पितुरी, गद्दारी केली ना, त्याच्यामध्ये 2 दिवस, त्याच्यामध्ये 2 दिवस. 7व्या दिवशी त्याने आपली चोरी मान्य नाही केली. पोत्यामध्ये भरलं जायचं. पुढे टकमक टोक पॉइंट आहे, तिथून त्याचा खाली कडेलोट केला जायचा. हायकोर्ट हाय शिक्षा म्हटली जायची. आपल्या राजेनेला कैदी कुठं उपयोग का नाही केला, कारण की का या साईडला राहणारच होत्या, या साईडला महाराजांचा राहता राजवाडा आहे. आणि कोणत्याही राजाने बाल्य किल्ल्यामध्ये कैदी ठेवले गेले नाही. महाराजांनी कैदी ठेवले गेले. खालच्या साईडला एक लिंगाणा किल्ला आहे, सातारामध्ये एक वासोटा किल्ला आहे, त्या किल्ल्यांवरती ठेवले गेले. खालच्या साईडला पडलेल्या इमारती पाहायला भेटतात बघा. या पडलेल्या इमारतीला इतिहासामध्ये अष्टप्रधानांचे कार्यालय ऑफिस म्हटले जातात. जे महाराजांचे 8 मंत्री होते, अनाजी पंत, हंबीराव मोहिते, रामचंद्र मिश्र, रामचंद्र त्रिंबक, केसाजी रावजी, मोरपंत पिंगे आणि हंबीराव मोहिते यांची या ठिकाणावरती कार्यालय ऑफिस होती. या साईडला 5 आहेत, त्याच्या खालच्या साईडला 3 आहेत. आता समोरच्या साईडला एक शेवटचा डोंगर पाहायला भेटतो बघा. एकदम शेवटला ही पहिली स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. बघा समोर दिसतो बघा, शेवटला एक तो राजगड आहे.
त्याच्या या साईडला आपल्याला पलीकडे पाहायला भेटेल, तिकडे तोरणगड आहे आणि त्याच्या तिकडे बघा शेवटला एक डोंगर दिसतो का आडवा, त्याच्या पलीकडे शेवटल्या साईडला बघा एकदम लास्टला तिकडे प्रतापगड आहे. बघा समोर दिसतो बघा, दिसते दोन डोंगर, हा शेवटचा. हा आता एक खालच्या साईडला एक छोटासा गेट पाहायला भेटतो बघा. त्या गेटला इतिहासात मेना गेट असं म्हटलं जातं. मेना गेट म्हटलं तर मेन गेट नव्हे, ज्या आपल्या महाराजांच्या राण्या होत्या यांना सायंकाळी मेनेत बसून त्या ठिकाणी सुयादर पाहायला जायच्या, त्याला मेना गेट असं म्हटलं जातं. आता मग रायगड किल्ल्याच्या अति महत्वाच्या ठिकाणावरती जाणार आहात, ज्या ठिकाणावरती आपल्या महाराजांनी अखेरचा श्वास सोडला गेला ते ठिकाण पाहायला. मुळात छत्रपती शिवाजी महाराज की धान्य कुटर बघा, जय भवानी जय शिवाजी. बघा आता आपण रायगड किल्ल्याच्या अति महत्वाच्या ठिकाणावरती झालात. पाठ्यासला एक आडवी भिंत पाहता, त्या आडवी भिंतीपासून तर आडवी भिंतीपर्यंत हा आपल्या महाराजांचा प्रशस्त राहता राजवाडा होता. समोर हा चौकोनी चौतरा पाहता, या चौतऱ्यावरती आपल्या महाराजाने 10 वर्ष वास्तव्य केलं. सागाच्या लाकडाने उतरत्या ननाच्या कौलाने या ठिकाणावरती 2 मजली इमारत होती, 32 फूट एवढींची इमारत होती. पैठणीच्या कापडाने, मखमलीच्या फुलाने आणि मशिलीच्या उजाडाने पूर्णपणे सजवली होती. काय वैभव असेल त्यावेळेचं. परंतु याच चौथ्याने काला दिवस पाहिला गेला तो म्हणजे 3 एप्रिल 1686. आपला सूर्य मावळला गेला आणि रायगड पोरका झाला गेला. याच चौथऱ्यावरती आपल्या महाराजांनी अखेरचा श्वास सोडला गेला. महाराजांचं निधन या चौथऱ्यावरती झालं गेलं, परंतु महाराजांच्या चितेला अग्नी हे जगदीश्वराच्या पाठ्यासाला एक वाईट क्षेत्र आहे, या ठिकाणावरती देण्यात आली. कारण की का, महाराज आपले शंकराचे भक्त होते. सकाळचे 5:30 वाजले गेले की महाराज दररोज जगदीश्वराच्या दर्शनासाठी जायचे, म्हणून महाराजांची समाधी ही जगदीश्वराच्या पाठ्यासाला बांधण्यात आली. बघा आपल्या महाराजांचा जन्म कोणत्या गडावरती झाला, शिवनेरी गडावरती 19 फेब्रुवारी 1630 ते 1680 मध्ये आपल्या महाराजांचं निधन झालं गेलं. अवघे 50 वर्षे लाभली तो आपल्या महाराजांना. अहो या 50 वर्षातली 20 वर्षे गेलीत बालपणांमध्ये, उरलेल्या 30 वर्षामध्ये आत्ताचा माणूस एक स्वतःची हिमतीवे घर देखील बनतो. भाऊ सांगायचं तात्पर्य म्हटलं ना, जे आतापर्यंत राजे झाले त्यांनी बापगादीवरती राजे केले, परंतु एकमेव राजे झाले छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी स्वतःची गादी नव्हे तर स्वराज्याची गादी निर्माण केली. म्हणून म्हटलं जातं की अंधार झाला पाहता आता दिवा पाहिजे, की अंधार झाला पाहता आता दिवा पाहिजे. त्या महाराष्ट्रालाच नव्हे संपूर्ण देशाला पुन्हा एकदा जाऊनचा शुभा पाहिजे, पुन्हा एकदा जाऊनचा शुभा पाहिजे. या चौथऱ्यावरती आपल्या महाराजांनी अखेरचा श्वास सोडला गेला. नंतर महाराजांचे पुत्र आले, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी 9 वर्ष वास्तव्य केलं. साईडला पाण्याच्या टाकीत खाली आपण गंगासागर तलाव पाहिलं. कोण काम चुकार लोक असायचे, कावड माहिती असत, कावडीने पाणी त्याच्यामध्ये भरलं लावायचं, त्याच्यामध्ये पिण्याला एक पाणी असायचं. साईडला महाराजांचा स्नानगृह, आता ज्याला बाट्टप म्हटला जातो ना, तशा टाईपचा तो बाट्टप आहे. आपले महाराज त्या ठिकाणावरती आंघोळी करायचे. हे पण पुढे आपण खलबतखाना बघायला जाऊया. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. समोर जो आपण मोठा चौतारा पाहिला, हा आपल्या महाराजांचा राहता राजवाडा आहे. त्याला लागून येलाकर एक चौतारा पाहायला भेटतो. बघा या येलाकरच्या चौताऱ्याला इतिहासामध्ये मुत्पादकणा असं म्हटलं जातं. मुख याने की तोंड, पाक याने की खाणं म्हटलं जातं. हा त्यावेळेचा संपूर्ण स्वयंपाकघर आहे. आता ज्याला किचन म्हटलं जातो ना, तशा टाईपचा तो किचन आहे. बघा समोर एक मोठा चौतारा पाहायला भेटतो. बघा या मोठ्याशा चौताऱ्याला इतिहासामध्ये सचिवालय असं म्हटलं जातं. सचिवालय म्हटलं तर दप्तरखाना. ज्या आपल्या महाराजांनी 365 किल्ले जिंकले गेले त्यांचा जो कागदीपत्री व्यवहार असायचा तो व्यवहार इथून चालला जायचा. थोडे एक दुसरा चौतारा पाहायला भेटतोय. बघा याला सदर दिल्लीला गेला असाल किंवा नसाल तिथं लाल किल्ला आहे. बघा तिथं दिवाणे आम दिवाणे खास आहे. तिथे देखील पहिलं तसंच होतं. जी खास जनता म्हणजे मंत्री लोक त्यांचा न्यायनिवाडा या चौताऱ्यावरती केला जायचा. जी आम जनता महाराजांचा राजदरबार, त्या ठिकाणावरती आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला गेला त्या राजदरबारामध्ये केला जायचा. या राजवाड्याला 4 साईडून आपल्याला होल पाहायला भेटतील. बघा त्याला टेलनी बुरुज असं म्हटलं जातं. राजवाड्याला 4 साईडून पॅकबंद पारा असायचा, म्हणजे 4 साईडला पारेकरी उभे असायचे. बघा त्याचा खलबतखाना म्हणजे गुप्त चर्चा करण्याचं आता आपण ठिकाण पाहूया. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. समोर एक चौकनी रूम पाहायला भेटतो. बघा या चौकनी रूमला इतिहासामध्ये खलबतखाना असं म्हटलं जातं. खलबतखाना म्हटलं तर चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. महाराजांचे गुप्तहेर कोण, बहिरूपी बहरजी नाईक हे वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या वेषांतरामध्ये जायचे. जिथली काही माहिती भेटल
इथे खाली 11 सीड्या उतरलात, एक अडवायताची खाली अंडर रूम आहे. आपण म्हणतो ना या गणाची बातमी त्या गणाला पोचू नये, त्याला खाली तलगर बनवले. खाली बोललेला आवाज अजिबात वरती ऐकायला येत नाही. भैरजी नाईक यांच्या बायकोला देखील त्यांना त्यांचं खरं रूप माहित नव्हतं, एवढे रूप बदलत होते. बसल्या जागेवरती 7 वेशांतर बदलत होते. 18 भाषांचं त्यावेळेस ज्ञान होतं. औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन त्यांच्या दाढीला देखील हात लावून आलेले. मग काय उशिराने काय चराग असतील, म्हणजे गाव किल्ल्यांची माहिती असायची, तिथेहून खाली सांगितली जायची. भैरजी नाईक महाराज दोघे जण चर्चा करू शकतात, एवढाच एक रूम आहे. समोर एक मनोरा पाहायला भेटतो बघा, त्याला अष्टकोणी मनोरे. आपल्या महाराजांच्या राजवाड्याची सज्जा गॅलरी, आता ज्याला बाल्कनी म्हटले जाते ना, तशा टाईपची ती बाल्कनी आहे. आपले महाराज त्या ठिकाणावरती हवा करणे करता यायचे. समोर एक विटांचा रूम पाहायला भेटतो. त्या विटांच्या रूमला इतिहासामध्ये टाकसाल असं म्हटलं जातं. टाकसाल म्हटलं तर मेंढस, त्या कालची राजमुद्रा, मुद्राने होण डबू पैसा त्या ठिकाणावरती छपाई केली जायची. आता ज्याला आपल्या इथं कशी रिझर्व्ह बँक आहे, पहिली ती स्वराज्याची रिझर्व्ह बँक आहे. आताच्या आपल्या 1 रुपयावरती काय कुरलं जातं, सत्यमेव जयते. त्यावेळेस आपल्या महाराजांची राजमुद्रा कुरली जायची, म्हणून त्याला टाकसाल असं म्हटलं जातं. समोर 2 लाईटीचे पोल पाहायला भेटते बघा. त्याच्या पुढे 1.5 किलोमीटर गेलात तर तुम्हाला हिरकणीचा कडा पाहायला भेटतो. येथे सर्वांना 2 रस्ते लागले का, एक खालच्या सोडून रस्ता होता, एक वरच्या सोडून रस्ता होता. ते दोन्ही रस्ते जॉईंट होतात ना, त्याच्या वरच्या साला एक डोंगर भाग आहे बघा. त्या डोंगर भागच्या वरच्या साला एक तासलेला कडा पाहायला भेटतो. त्या तासलेल्या कड्याला इतिहासात हिरकणीचा कडा असा म्हटला जातो. सर्वांनी हिरकणीची मूव्ही पाहिली असेल बघा. एक आई आपल्या जीवाची न पर्वा करता आपल्या बालाकडे एक कडा खाली उतरून गेली, तोच तो हिरकणीचा कडा आहे. सर्वांना या मोकळ्या परिसराला इतिहासात होळीचा माळा असा म्हटला जातो. आता आपल्या तर शिमग्याच्या महिन्यात कशी होळी पेटवली जाते, पहिली या ठिकाणावरती मानाची होळी पेटवली जायची. महाराज आपले स्वतः गादीवरून उठून पेटक्या होळीत नारळ टाकायचे. जो भादर पेटक्या होळीतून हाताने नारळ बाहेर काढन त्याला हातातला 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा गुड आणि मानाचा पेटा म्हणून बक्षीस दिलं जायचं. वयावय 9 वर्षामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी काढला गेला. पण त्यांच्यावरती एक शेर आहे की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजाती दात, हीच खरी मर्द मराठ्याची जात. याच ठिकाणावरती होळी पेटवली गेली की आजूबाजूच्या गावकऱ्यांची होळी पेटवली जायची. समोर पडलेल्या इमारती पाहायला भेटतात बघा, त्याला बाजारपेठ म्हटली जाते. 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे. या साईडला 22 दुकानं, या साईडला 22 दुकानं, अशी 44 दुकान आहेत. आगे दुकान, पीछे मकान, बीच में स्टोर रूम. म्हणजे पुढे दुकान, मध्ये स्टोर रूम, सामान ठेवण्याची जागा आणि पाठी राहण्याची सोय होती बघा. एवढे हाईट काय देण्यात आले, कारण की का पहिला व्यापारा घोड्यांवरती बसून केला जायचा, म्हणून त्याची एवढे हाईट देण्यात आले बघा. समोर आपल्याला एक महाराजांची मूर्ती पाहायला भेटते बघा. ही मूर्ती आतमध्ये 1974 मध्ये आतमध्ये सिंहासनाची इथे बसणार होती, परंतु मूर्तीमध्ये काहीतरी चुका आढळून आल्या. त्या चुका म्हणजे कसल्या, आपले महाराजांचे कोणते छायाचित्र पहा, महाराज आपले कधीच गादीवरती चपला घालून नव्हते बसत, कारण की का ती रयतीची गादी होती. या मूर्तीमध्ये आपल्याला पायामध्ये चपला पाहायला भेटते बघा, म्हणून ही मूर्ती या ठिकाणावरती बसवण्यात आली. ते 1974 मध्ये आतमध्ये सिंहासनाची इथे बसणार होते. आता महाराजांची चितेला अग्नी देण्यात आली. त्या अग्निस्थळ पाहायला जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. सारखं देण्यामागचं एकच कारण होतं, कारण की का गणेश महाराजांचे शत्रू हे मोगल होते. हा रायगड चारी साठून सह्याद्रीच्या पर्वतरांगाने वेढला रायगड. कोणत्याही सह्याद्रीच्या पर्वतरांगावनी तर मोगलांनी रायगडावरती अटॅक करण्याचं सूचना की त्यांना त्यांचं मस्जिद समजावं, तिचा आकार हा मस्जिदचा दिला गेला. परंतु तुम्ही आतमध्ये गेलात तर आपल्या हिंदूंचं प्रतीक म्हणून शिवलिंग पाहायला भेटतं. जातेवेळीच काय छोटे दरवाजे लागतात. छोटे दरवाजे देण्यामागचं एकच कारण होतं, कोणताही शुभक्त कोणताही शत्रू हा मंदिराच्या आतमध्ये शिरताना ताट मानेने जाऊ नये, तर मान खाली वाकूनच गेला पाहिजे, म्हणून छोटे दरवाजे दिले गेले. आपल्या महाराजांचं निधन होण्याच्या अगोदर रस्ता समोरच्या साठून होता. निधन झाल्यानंतर पाठच्या साठून करण्यात आला, कारण की का समोरच आपल्या महाराजांची समाधी बांधण्यात आली, तो रस्ता हा पाठच्या साठून करण्यात आला. त्या समोर एक गेट आहे, त्या गेटच्या पहिल्याच पारीवरती एक नाव आहे. ते नाव असं आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरो जिंदुरकर. ज्यांना रायगड म्हटलं ना, त्या रायगडच्या नावांची पाठी बघा. महाराज त्यावेळेस मोहिमेवरती गेले होते. ते हिरो जिंदुरकरांच्या मोहरा दिल्या होत्या, म्हणजे पैसे या रायगड किल्ल्याच्या बांधकामामध्ये अर्धवट संपले होते. हिरो जिंदुरकरांनी काय केलं, या रायगड किल्ल्याचं बांधकाम न थांबवता स्वतःचं घर
हजार ठेवलं आणि रायगडाच्या बँकामध्ये पैसा लावला. महाराज कोयनेवरून आले, राज दरबारात हिरोजी तुळकरांना बोलून गेलं, मागा हिरोजी जे पाहिजे ते मागा, नागावांची वतनदारी सोनं नाणं जे पाहिजे ते मागा. अहो मागायचं होतं त्यामुळे हिरोजी तुळकरांनी नागावांची वतनदारी मागितली असती, सोनं नाणं मागितलं असतं. परंतु यापैकी काही न मागता काय म्हणतात की महाराज आम्हाला फक्त जगदीश्वराच्या समोर एक नावाची पाठी बसण्याची एक परवानगी द्या. महाराज काय म्हणतात, अहो हिरोजी तुळकर तुम्ही एवढा रायगड बांधलात, जगदीश्वराच्या समोर त्या नावाची पाटी लिहून घेता. अहो जर नावाचीच पाटी लिहायची असेल, रायगड किल्ल्याचा मेन गेट आहे, त्या मेन गेटच्या पहिल्या भिंतीवरती लिहून घ्या, किंवा नगरकण आहे या नगरकण्याचे ते लिहून घ्या. ते येणारे सर्वजण ताट मानेंद्री बघतील. ते हिरोजी तुळकर महाराजांना काय म्हणतात की महाराज आम्हाला नावासाठी नको, महाराज ज्या ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनासाठी जाल ना, त्या त्या वेळेस तुमच्या उजव्या पायाला कोणती धूळ येत या आमच्या मस्तकी जागा एवढीच विनंती आहे बघा. त्या दगडावरती नाव लिहून घेतलं, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी तुळकर. म्हणजे महाराज मी तुमच्या सेवेकरिता सर्व हजर आहे. महाराजांनी बरच नव्हे हिरोजी तुळकरांना मिठी मारली, वा हिरोजी वा, तुमच्यासारखी माणसं लागली तेवढा मोठा हिंदवी स्वराज्य बघू लागतो. अहो ज्यांनी चाचणी बनलं ना त्यांचे हात कलम करण्यात आले, ज्यांनी हा रायगड बनला गेला त्यांच्यात आपल्या नावाची पाठी आता आपले समोरच आपल्या महाराजांची समाधी आहे. संपूर्ण रायगड उद्ध्वस्त झाला. ही पहिली व्यक्ती आली विजयभाऊ फुले आणि आपल्या महाराजांच्या समाधीत महाराजांच्या मृत्यूची बातमी घेऊन सारखी मुस्तलिक खान औरंगजेबाच्या महाराजांच्या मृत्यूची बातमी सांगितल्याबरोबर औरंगजेबाग खुश होईल. परंतु औरंगजेब काय करतो, नवाजाच्या वृत्ताचा म्हणून लागतो. नवाजाच्या वृत्ताचा म्हणून झाल्यानंतर त्या खुदाच्या दिशेने हात वर करतो आणि औरंगजेब म्हणू लागला की अल्लाह तेरा जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा एक घेतला मला स्वर्गाची दारं उघडी ठेव, तुझा सर्वात उत्तम पुत्र या महाराजांचे देवाकडे प्रार्थना केली. आपल्या तेवढे वाघे कुत्र्याची समाधी आहे, त्याच्यावरती काही वाद चालू आहे, मते स्पष्ट झाले नाही, त्याची माहिती स्टॉप करते. म्हणून एक शेर आहे, जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला नसता दिसून नसते अंगणामधली तुलस, की जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला नसता दिसून नसते अंगणामधली तुलस. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातले नसता दिसून नसते मंदिरांवरचे उंच उंचले कलस, मंदिरांवरचे उंच उंचले कलस. पुढा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. ही आहे महाराजांची समाधी. काय सांगालात महाराजांना इथे येऊन? पुन्हा जन्म घ्या, कारण आजच्या महाराष्ट्राला खरंच महाराजांची गरज आहे.